नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करत जा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोडणीचा भात म्हणजे मसाले भात दाखवणार आहे। रोज चपात्या खाऊन कंटाळलेला असतो, म्हणून आम्ही आठवड्यातून एक दिवशी फोडणीचा भात आणि गरम गरम पकोडा भजी बनवतो। तर कशी बनवते याचा व्हिडिओ बघणार आहे, चला तर बघूया। तर इथं मी तेल घेत आहे। जुनी पद्धत आहे हा भात बनवण्याचं, जास्त काही सामान नाही वापरायचं। तर बघा इथं मी तांदूळ पहिलेच भिजत ठेवलेत। एक तासभर अगोदर आपण तांदूळ भिजत ठेवायचे म्हणजे भात पटकन शिजतो। तर तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकायच्या अगोदर आपण हे गरम मसाला टाकायचा। मी नाही टाकत, पण आज टाकते, तर आमच्या श्रेयाला आवडत नाही। आणि मोठा व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण। त्यानंतर वेलदोडे टाकायचे 2। माझ्याकडे जमाय शेंग, त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकल्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे। तर इथं बारीक केलेला लसूण घालायचा आहे आपण। त्यानंतर इथं मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही उभा पण चिरू शकता। बारीक करून घेतलेला आहे कांदा भाजून। तर बघा मी टोमॅटोचा जास्त वापर करते, कारण टोमॅटो जास्त घातल्यानंतर भात छान असा लागतो। आणि मी तर 3 टोमॅटो, तर बघा इथं मी 3 टोमॅटो घेतले। जास्त टोमॅटो घातल्यानंतर वेगळी टेस्ट येते, छान लागतो भात खायला। छान असं भाजून घ्यायचं, पाणी सुटेपर्यंत टोमॅटोचं हलवायचं। थोडीशी हळद टाकायची आपण। टोमॅटो छान असं पाणी सुटून बारीक झालेला आहे टोमॅटो। आणि आपला मसाला, गावकडचा मसाला, चटणी मसाला आवडीनुसार टाकायचा आहे। मी बिर्याणी मसाला वगैरे काय नाही टाकत, फक्त आपला गावाकडचा मसाला टाकते, चटणीचा आणि हळद। आणि भरपूर सारे शेंगदाणे टाकायचे आहेत। बघा आमच्यात शेंगदाण्याचा जास्त वापर असतो। मी चकल्या टाकते, शेंगदाणे टाकते, त्यानंतर फोडणीच्या भातात पण भरपूर शेंगदाणे टाकते, त्यानंतर उपीट केल्यानंतर शेंगदाणे टाकते, पोहे टाकते। आमच्या घरात सर्वांना शेंगदाणे खूप आवडतात, त्यामुळे मी भरपूर सारे शेंगदाणे टाकत आहे। त्यानंतर सोयाबीन आहे, हे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि पौष्टिक आहे। तर हे स्वच्छ असं धुवून घेतले मी आणि ह्याच्यात टाकणार आहे। तर आपण भरपूर सारं सोयाबीन घालायचं आहे। बारीक सोयाबीन आहे बघा, तुम्ही मोठं घ्यायचं नाही, बारीक घेतल्यानंतर, तर मोठं घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरावं लागतं, त्यासाठी बारीक आणायचं आहे आपण विकत आणतानाच। आणि भरपूर सारं घ्यायचं आहे, का तर हे शरीरासाठी खूप चांगलं आहे। बघा आमची श्रेया कच्चच खात आहे। भातात जास्त टाकते, का तर तिला आवडतं। तर आपण यात पाणी घालायचंय।
आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण तांदूळ टाकून घेणार आहे याच्यात. तर मोठं घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरावं लागतं, त्यासाठी बारीक आणायचं आपण विकत आणतानाच. तर बघा आपल्याला इथं ह्याला उकळी आल्यानंतरच आपण तांदूळ टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार नमक टाकून घ्यायचंय. आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याला उकळी आल्यानंतरच आपण कुकरचं टोपण पण लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा शिजतोय. तोपर्यंत आपण भजी करणार आहे गरमागरम. तर त्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे बघा, आपण उभा चिरून घेणार आहे. नंतर असा आपण सुट्टा करायचा आहे. बेसनचं पीठ घेतलंय बघा मी, चाळून घ्यायचंय आपण. श्रेया अभ्यासाला जा. तर याच्यामध्ये ह्या बारीक चिरलेला कांदा सुट्टा करून घेतलेला आहे, मिक्स करायचा. कोथिंबीर, हळद घालायचं चवीनुसार. आणि ओवा घ्यायचा आहे. ओवा चांगला हाताने क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे टेस्ट येते छान. आणि हिरवी मिरची मी स्वच्छ धुवून ठेवते मिरच्या, म्हणजे पटकन आपल्याला घेता येते. तर मी मिरची बघा मोठी मोठी टाकणार आहे, का तर श्रेया आमची काढून टाकते मिरच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक करून टाकू शकता. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे, जास्त प्रमाणात एकदम थोडासा टाकायचा. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता मी भिजत पीठ नाही ठेवणार, कारण खूप वेळ झालेला आहे, 9 वाजलेत रात्रीच्या आणि अजून भजी तळायची आहेत, त्यामुळे भिजत वगैरे ठेवणार नाही, पटकन करायला घेणार आहे भजी. तर आपण चवीनुसार याच्यात नमक टाकायचं.
इथं मी तेल घेतलेलं आहे, कढई तापाय ठेवलेलं आहे. इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, का तर घासण्यासाठी पण बरी पडते आणि लोखंडाच्या कढईत तळण्यासाठी पण बरं पडतं. मला घासण्यासाठी सगळ्यात भारी आहे. तिथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण गरम गरम मस्तपैकी भजी तळून घेऊया, पकोडा भजी. तळताना अशा प्रकारे आपण सर्व पकोडा भजी तळून घेणार आहे. आपली बघा गरमागरम पकोडा भजी रेडी झालेत आणि वास पण मस्त घरात सुटलेला आहे. तर आपण आता जेवण करून घेणार आहे. तर बा भात पण खूप छान म्हणजे शिजलेला आहे आणि फडफडीत झालेला आहे. वास पण खूप छान येतोय. एकदा आपण हलवून घेऊया मिक्स करून. आता सोयाबीन सगळं वरती येतं. मस्तपैकी भात झालेला आहे आणि सोबत गरम गरम भजी, पकोडा भजी. तर कसा वाटला आजचा मेनू नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. गुड नाईट सर्वांना. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. या तर सर्वांनी गरम गरम भजी आणि मस्तपैकी फोडणीचा भात खायला.